श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 11 मराठीमध्ये अर्थ. श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांना माझा नमस्कार. आज आपण श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 11 याबद्दल जाणून घेणार आहोत. मागील अध्यायात ग्रंथकर्त्याने बाळाप हे मुरगोड गावी आल्याचे वर्तमान कथन केले आहे. तेथेच होऊन गेलेल्या चिदंबर दीक्षित नावाच्या सत्पुरुषाच्या कार्याचे कथनही ग्रंथकर्त्याने केले आहे. सर्वप्रथम मुरगोड गावातच बाळापांना श्री स्वामीविषयी माहिती समजली, परंतु काही ब्राह्मणांनी अक्कलकोटला जाण्याऐवजी श्री दत्त क्षेत्रीय म्हणजेच गाणगापूरला जाण्याचा सल्ला दिला. त्यामुळे बाळापा गाणगापूर येथे दाखल झाले. गाणगापुरात बरेचसे भक्त मनोकामना पूर्ण होण्यासाठी येत असत. कुणी संततीसाठी, तर कुणी संपत्तीसाठी, कुणी सुख समाधानासाठी, तर कुणी प्रतिष्ठेच्या हवासापोटी भक्त जन गाणगापुरात दाखल होत असत. बाळापा मात्र सद्गुरूचा ध्यास घेऊन गाणगापुरात दाखल झाले. गाणगापुरात पोचल्यावर बाळापांनी स्वतःला दत्तसेवेत झोकून दिले. बाळापा नित्य स्नान, मध्यान्ह स्नान, संध्या वंदन करून नित्य नेमाने जपध्यान व नामस्मरण करीत आपला दिनक्रम चालवू लागले आणि मधुकरी मागून आपला उदरनिर्वाह करू लागले. पुढे काही महिन्यांनी स्वप्न दृष्टांत झाला. स्वप्नात काय झाले तर 3 येथे मूर्ती समोर येऊन उभ्या ठाकल्या. आणखीन पुढे 15 दिवसांनी पुन्हा एकदा त्यांना तेच स्वप्न दृष्टांतात आले. म्हणजे स्वप्न दृष्टांत झाला. स्वप्नात एका ब्राह्मणाने दर्शन दिले व अक्कलकोट येथे जाऊन श्री स्वामी सेवा करा असे सांगितले. मध्यान्ह स्नान आटोपते वेळी वस्त्राखाली बाळापांना एक विंचू दिसला, पण त्याला न मारता तसेच सोडून दिले आणि मंदिरात परतताना त्यांना अनेक शुभसंकेत प्राप्त झाले व मधुकरीत त्यांना मिष्टान्न खायला मिळाले. अक्कलकोटास जाण्यास हाच दिवस शुभ मानून बाळापा अक्कलकोटला निघाले. पुढे त्यांनी अक्कलकोटला येऊन स्वतःला श्री स्वामी सेवेत झोकून दिले. त्यांच्या अपूर्व पुण्यामुळेच बाळापांना श्री स्वामीचा अनेक वर्ष सहवास लाभला आणि इथे श्री स्वामी चरित्र सारामृताच्या 11व्या अध्यायाची समाप्ती होते. श्री स्वामी समर्थ.